चांदण्याची सरावला हाता नाही कंप का सुटावा उघडदार। गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम। तर आज करायचं आहे आपल्याला केसाला लावायचं तेल, जे मी घरीच बनवत असते। म्हणजे केस भरपूर असे लांब आणि काळे तर पांढरे पण केस होत नाहीत। तर कसं बनवायचं काय नाही पुरा व्हिडिओ नक्की बघा। तर घेतलेली आहे अर्धा किलोची ही खोबऱ्याच्या तेलाची बाटली, निहार तेल आहे आणि मी हेच यूज करीत असते। त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला अक्रोड आणि बदाम आणि लिंबू म्हणलं त्याच्यामधला रस जे काढून घेतलेला आहे मी, आणि हे कांदा जे कट करून टाकायचा आहे। आणि हे जे आहेत जास्वंदीची फुलं आहेत, हे आहे कढीपत्ता आणि हे आहेत गुलाबाची फुले आणि हे आहेत मेथ्या, हे आहेत पांढरे तीळ आणि हे आहेत काळे तीळ। तर आता ह्याचा कसा उपयोग आहे ते पण मी तुम्हाला सांगते। जे हे बदाम आणि अक्रोड आहेत जे आपले केसाचे जे मूळ राहतात त्याला मजबूत करतात, आणि हे जे आहे लिंबू आणि कांदा हे जे आहे हे आपले जे डॅन्ड्रफ रुसी होती केसामध्ये ते होऊ देत नाही। आणि हे जे आहे जास्वंदीचे फुलं, हे मेथ्या, हे जास्वंदीचे फुलं, हे गुलाबाचे फुलं, हे कढीपत्ता जे आहे आणि हे काळे तीळ जे आहेत ह्याच्याने जे आहेत आपले पांढरे केस काळे व्हायला मदत होते आणि पांढरे केस होत नाहीत आपले, आणि ह्याला कलर येतो आपल्या केसांना। आणि हे जे आहेत ह्याच्याने पण आपले मूळ केसाचे जे आहेत ते एकदम घट्ट आणि मजबूत होतात। आणि मी तर हे तेल खूप 10-15 वर्ष झालं वापरायले आणि माझे केस खूप छान आहे हे तेल। तर चला आता करूत आपण सुरुवात। कसं करायचं काय नाही ते मी तुम्हाला दाखवते। आणि हे घेतलेलं आहे मी भगुन आणि ह्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे आपल्याला। ज्यांचे केस खूप जातेत खूप गळते त्यांना तर 100% फरक पडतो। आणि मी आवळा तेल ते कोणतंच तेल यूज करीत नाही। 12 महिने मी माझी मुलगी हेच तेल यूज करतो। आणि मी तुम्हाला केस पण दाखवणार आहे म्हणजे की किती मोठे आहेत आणि किती लांब आहेत ते। चला असं तेल काढून घेतलेलं आहे भगुन्यामध्ये। आता आपल्याला टाकून द्यायचे आहे हे जे आहे कढीपत्ता, गुलाबची फुलं, आणि हे सगळं आपल्याला एकदम असं बारीक गॅसवर उकळत ठेवायचं आहे। म्हणलं तर त्याच्यातला पूर्ण अर्क जे आहे ते एकदम बाहेर पडला पाहिजे। पुन्हा आपल्याला तेल जे आहे ते असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। आणि लास्टला हे कांदा टाकून द्यायचा। चला आता लावलेला आहे मी गॅस आणि ठेवणार आहे। अर्धा ते 1 घंट्यामध्ये आपलं हे तेल मस्त तयार होतं। आणि नक्की करून बघा, तुम्हाला पण 100% फरक पडेल। मी तर ते आवळा तेल बदाम तेल काहीच यूज करीत नाही, हे होममेड घरी केलेलं तेलच यूज करते आणि मला तर खूप भरपूर फायदा होतो। केस पण गळत नाहीत आणि माझे केस पण किती लांब आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर आता तेल ठेवलेलं आहे मी उकळायला आणि बघा आता आपलं तेल मस्त असं कढायला सुरू झालेलं आहे। बारीक गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे, नाहीतर हे त्याचा जे अर्क आहे ते आपल्या तेलात उतरत नाही जी सामग्री टाकली। आणि खूप छान होतं हे आयुर्वेदिक तेल, तर मी नक्की ट्राय करा। अजून त्याला 10-15 मिनिटं आहेत कढायला, झाल्यावर पूर्ण दाखवते कसं झालं ते। चला मंडळी, आपलं तेल मस्त कडलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून थोडंसं गार झाल्यावर मी घेणार आहे चाळून। आपण केलेलं जे तेल आहे आता आपण घेऊ चाळून। बघा मस्त झालं आपलं असं तेल तयार। तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण लावून बघा, फरक वाटला की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मस्त झालेलं आहे तेल। कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। सबस्क्राईब करा चॅनल।